रुक्मिणीसाठी आणलो तुम्ही सरप्राईज गिफ्ट. ते तिला आवडलं की नाही हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या 1 मिलियन सबस्क्रायबीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी. तर आज आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. मला थोडं भाजीपालाही घ्यायचा होता आणि आमच्या बाजूला एका मुलीचा बर्थडे होता, त्याच्यासाठी आम्हाला गिफ्ट पण आणायचं होतं. तर यांना घेऊन मी गेली होती मार्केटमध्ये आणि निंबाचे भाव खरंच खूप जास्त वाढलेले आहे. जिथे आधी 60 रुपयाला अर्धा किलो यायचे तिथे आता 20 रुपयाला फक्त 3 निंब देतात. ज्याही मला अत्यावश्यक भाज्या होत्या त्या सगळ्या मी घेऊन घेतल्या होत्या आणि आम्ही आलो तिथवरामध्ये, जिथे भाज्या खूप स्वच्छ आणि सुंदर आणि स्वस्तही मिळतातच. तिथे गेल्यानंतर कुठल्याच प्रकारचा भावतोल करायची गरज पडत नाही. तिथल्या भाज्या घेतल्या आणि आम्ही सरळ वापस यायला निघालो होतो. तर माझा नवरा मला गाडीवरती एक गोष्ट आणि कुठे फिरायला जायचं ह्या बाबतीत आम्ही डिस्कशन करत होतो. तर माझ्या नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जर उन्हाळ्यात स्वेटर घेतलं तर स्वस्त पडत असेल का, कारण हिवाळा त्याचा सीझन असतो. तसंच जर आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या देशात गेलो, तर राजस्थानमध्ये जर फिरायला गेलो तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी स्वस्त मिळेल का, कारण अमरावतीमधलं वातावरण आता बदलायला लागलं. इथं पाऊस पडू शकतो. उन्हाळ्यात आपल्याला पावसाळ्याने उन्हाळ्यात फील करायचं म्हणून आपण राजस्थान जाऊ, अशा फालतू गोष्टीवरती मी रिॲक्ट करत नाही. ठीक आहे, हसून दिला आणि आम्ही होतो गिफ्ट मार्केटमध्ये. गिफ्ट इथे आल्यानंतर शॉपमध्ये ना इतकं सुंदर दिसते, म्हटलं गेल्या गेल्या मन ललचावून जाते, कारण ते प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीची होती. सॉफ्टवेअरपासून हे लहानपणी खेळणारे खेळणे, बाहुल्या, सगळ्या गोष्टी. आणि हे लाफिंग बुद्धा किंवा हे डुलणारी मान, याला आम्ही डुलणारीच मान म्हणतो, हे खूपच सुंदर होते. ते सगळं सोडून दिलं आणि मला यातल्या डॉल आवडलं होत्या. खरं तर इच्छा झाली होती दोन्ही डॉल घ्यायची, पण यांनी मला दोन्ही घ्यायला नाही म्हटलं होतं. त्यामुळे मी एकच निवडून काढली होती आणि ही डॉल मला रुक्मिणीसाठी घ्यायची होती. अधिरासाठी मी गिफ्ट ऑलरेडी पॅक करून घेतलं होतं आणि ही आवडलेली डॉल मी घेतली होती. मला ना प्रत्येक डॉल किंवा नवीन गिफ्ट, नवीन पुस्तकाचा जो स्मेल येतो ना तो खूप आवडतो आणि मी अशी तिचं वास पण घेत होता, तिला फील पण करते. खूप सॉफ्ट होती, खूप सुंदर डॉल होती. इच्छा दोन्ही याची होती, पण ठीक आहे नेक्स्ट टाइम गेल्यानंतर दुसरी पण घेऊन येईल. गिफ्ट वगैरे घेऊन आम्ही घरी आलो होतो आणि आईचा मध्येच फोन आला होता, कारण रुक्मिणी खूप वेळची उठलेली आहे, चिडचिड करत होती. तिला आता जायचं होतं बर्थडेला. बाजी सगळ्या मुली गेलेल्या होत्या, तिला आवाजही येतो त्याच्यामुळे ती राहत नव्हती म्हणे. तसा आईचा फोन आला तसा आम्ही गेलो. तर हे दोघी तयारी करून छान रेडी होऊन बाहेरच उभ्या होत्या. आम्ही सोबत गेलो होतो. आमच्या बाजूच्या भणांगी काकूकडे, त्यांच्याकडे गिफ्ट बर्थडे पण झालेला होता आणि सगळ्यांनी बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून झालेला होता. त्यांचा नाश्ता चालू होता. गेल्यानंतर बर्थडे केला, गिफ्ट द्यायला गेली ना तेव्हा तिने आधी नाहीच म्हटलं होतं. पण अशा लेकरांना ना थोडीफार लालच द्यावी लागते. थोडीफार डील केली आम्ही का असं करायचं तसं करायचं, चॉकलेट द्यायचं, हे करायचं. आणि डील अशी होती का ती जेव्हा खेळणे ओपन करणार तेव्हा ती कुकर वगैरे सगळं लावायला मला आवाज देईल. या दोघींचे फोटो सेशन चालू होते, फोटो काढ, व्हिडिओ काढ, असं काही चालू. तर आमच्या मॅडम 1 मिनिटही स्थिर थांबत नाही, कुठंच नाही. हिच्या अंगातली सडीच सळसळते. नाश्ता वगैरे करून घेतला, सासूबाईने पण केला होता आणि इथे हे मॅमचं भाव खाणं चालू होतं. सगळेजण जे खेळायला घेत होत्या, पण ही ना अजिबात भाव देत नाही. म्हटलं इतकी ॲटिट्यूड न राहते, फालतूचा ॲटिट्यूड आहे. म्हटलं एवढी क्यूट आहे तर मग काय सगळ्यांना अशी रागवणार काय. जाऊ दे. ते बाबाने तिच्यासोबत येऊन गिफ्ट ओपन केलं होतं आणि मॅडमचा जे गिफ्टमध्ये बाहुली आणली होती तिचं नाव ठेवलं होतं राधा. तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.